नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली ही प्रतिमाहत्याला सांगत असते की महिप्तने जर तुमच्यावरती हल्ला केला तर तुम्ही काय कराल काय नाही. तर रविराज काका हे सगळं काही शांतपणे वरतून बघत असतात. सायली प्रतिमाहत्याला सगळं व्यवस्थित समजावून सांगत असते. तर रविराज काकांना आता आठवत असतं ते बाबूने त्यांना सांगितलेलं अर्धसत्य. तुमची बायको, तुमची मुलगी जिवंत आहे, तुमची मुलगी जिवंत आहे. आता रविराज काकांना एक प्रत्येक क्षण आठवत असतो. मग हळूहळू त्या आता चिंतित होत चाललेले असतात. त्यांच्या मनात बरेचसे प्रश्न उद्भवत असतात की हे सगळं काय सुरू आहे, कशासाठी वगैरे. त्यांना प्रतिमा त्या घरी परत आलेला प्रसंग पुन्हा एकदा आठवतो आणि मग त्यांना आठवतं की तेव्हा प्रतिमा त्या किती घाबरलेली भेदरलेली होती आणि आत्ताची प्रतिमा किती बेधडक बिंदास्त आहे. आत्ताची प्रतिमा ही स्वतःहून महिप्तला सामोरी जायला तयार झालेली, पण तेव्हाची प्रतिमा ही साधी, तिच्याच माणसांसमोर सुद्धा यायला घाबरत होती. आता हा सगळा गॅप तो मोजत असतो. तर आता त्याला आठवतं त्या दिवशी प्रतिमा त्यांनी किती हक्काने येऊन रविराज काकांना सांगितलं, हो मला हे एवढं सगळं सामान तुम्ही आणून द्यायचं आणि याच्यातले 4 जिन्नस तर अगदी लगेच आणून द्यायचेत, कारण मला हे जिन्नस ताबडतोब हवे आहेत. तुम्ही पेपर वाचत नंतर बसा, आधी मला ते जिन्नस आणून द्या. त्याबरोबर दुसरीकडे सायली ही प्रतिमाहत्याची अगदी छान व्यवस्थित तयारी करून घेत असते. रविराज काकांना आता त्यांच्या अपघाताचा प्रसंग आठवतो आणि अपघाताचा प्रसंग आठवल्याच्या नंतर ते जरा अस्वस्थ होऊन जातात. म्हणजे अपघात आठवल्यानंतर रविराज काकांना सुद्धा टेन्शन येतं आणि ते सुद्धा त्या घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करू लागतात. इतक्यात त्या ठिकाणी आता ते विचार करत असताना अर्जुन येतो आणि रविराज काकांच्या पाठीवरती अलगद हात ठेवतो. आता अर्जुनने येऊन इतक्या अलगद हात ठेवल्यावर मग रविराज काका अर्जुनकडे बघतो तर अर्जुन रविराज काकांना डोळ्यांनीच खुणावून धीर देत असतो. तो रविराज काकांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तू काही काळजी करू नकोस, मी तिथे असणार आहे आणि मी असताना मी प्रतिमा त्याला काही सुद्धा होऊ देणार नाहीये. तर रविराज काकांना ही मात्र वेगळीच भीती असते की प्रतिमाला काही झालं तर मी काय करू. अर्जुन सांगत असतो, सिनियर मला माहिती आहे आता तुला प्रतिमा त्याला गमावण्याची भीती वाटते, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी प्रतिमाहत्याला काही सुद्धा होऊ देणार नाही. मग तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का. त्यावर रविराज काका म्हणतात, शंका आहे का अर्जुन, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण प्रतिमाला जर काही झालं ना तर मला सहन नाही होणार आता. त्यावर अर्जुन सांगतो, प्रतिमात त्याला काही नाही होणार सिनियर. त्यावर रविराज काका म्हणत असतात की यावेळी जर त्या महिप्तने प्रतिमाला काही करण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी मी त्या महिप्तला जिवंत नाही सोडणार मी त्याला जीव घेईन. मी त्याने माझ्या प्रतिमाकडे बघितलं जरी तरी, कारण मी एकदा रिस्क घेतलीये, पण आता पुन्हा मी तीच चूक आणि तीच रिस्क नाही घेऊ शकत, तुला तर माहिती आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो सिनियर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला या केसच्या बाबतीत कुठूनच वीक पॉइंट सोडायचा नाहीये. हे मी तुझ्याकडूनच शिकलोय. मी आज तुला सिनियर म्हणून नाही तर ॲडव्होकेट रविराज किल्लेदार म्हणून विचारतो, मला सांग या केसच्या बाबतीत आपण एक तरी वीक पॉइंट सोडू शकतो का. त्यावर रविराज काका नकार देतात. त्यावर अर्जुन म्हणतो, मग तू या केसमध्ये वीक होऊन आपल्याला चालेल का. त्यावर सुद्धा रविराज काका नकार देतात, पण म्हणतात की मला कळतं सगळं, पण जमल की नाही याची शंका आहे. म्हणजे प्रतिमाच्या बाबतीत तुला तर माहिती आहे ना. त्यावर मग अर्जुन रविराज काकांना म्हणतो, सिनियर तू एक काम कर, तू आमच्याबरोबर तिथे स्पॉटवर येऊच नको, काळजी करू नको, मी असेल ना तिथे, मी प्रतिमाला काही सुद्धा होऊ देणार नाही. पण तू ना पोलीस स्टेशनला थांब आणि पोलीस स्टेशनला थांबून तू तिथलं सगळं सिच्युएशन हँडल कर, कळलं तुला. स्पॉटवरती मी जाईन प्रतिमा बरोबर आणि सायली बरोबर, तू काळजी करू नको, तिथे मी असताना प्रतिमाला काही एक होणार नाही. मग तर झालं. अर्जुनने
ही एवढी हा भरल्यानंतर मग मात्र रविराज काकांच्या नाईलाज होतो आणि रविराज काका या गोष्टीसाठी तयार होतात. अर्जुन हा रविराज काकांना सांगत असतो, सीनियर काळजी नको करू, मी असणार आहे ना, तिथे मी असताना मी प्रतिमाला काहीतरी होऊ देईल असं तुला वाटतंय का? त्यावर रविराज काका म्हणतात, नाही रे, पण त्यावर अर्जुन म्हणतो, मग पण नको, तू पण हा आणूच नकोस. त्यावर रविराज काका म्हणतात, ठीक आहे, मग मी पोलीस स्टेशनलाच थांबेन आणि तिथली सगळी सिच्युएशन व्यवस्थित हँडल करीन. तू प्रतिमा बरोबर जा, मी थांबेन पोलीस स्टेशनला. त्यावर अर्जुन म्हणतो, गुड. त्यानंतर तर मग इकडे अर्जुन हा रविराज काकांना म्हणतो की बघ सायली, प्रतिमा हत्याकडून केवढी प्रॅक्टिस करून घेते, मग तुला तरीही का भीती वाटते की काहीतरी चुकेल म्हणून? तसं काही होणार नाहीये, तू फार विचार करतोयस ना, त्यामुळे तुला भीती वाटते, कळलं का तुला? त्याबरोबर रविराज काका म्हणतात की अरे तरीही. तर दुसरीकडे आता नागोबा हा महिप्तला सांगत असतो की अरे बघ ना, त्या माझ्या मूर्ख बावळट बायकोने, सुमनने मला एवढ्या लांब तिच्या त्या कुठल्या तरी आत्याचे गुडघे दुखतायत म्हणून तेल घेऊन पाठवलं. चांगला घरात मस्त निवांत बसलो होतो, उगाच लगेच मला कामाला लावलं नाही म्हणजे खरं तर मी जाणार नव्हतोच आणि गेलोही नसतो, पण काय करणार, दादा आला ना आणि दादाने सांगितलं की जा नागराज जा म्हणून. मग काय, दादा आला त्यामुळे मला नेहमीप्रमाणे गुपचूप जावं लागलं. जर दादा आला नसताना तर मी काही गेलो नसतो बघ. त्याबरोबर आता लगेचच इकडे नागराज म्हणतो, तू बोल ना महिप्त, तू गप्प का आहेस? त्यावर महिप्त म्हणत असतो, नाही, पहिलं तुमचं बायकोच पुराण संपू द्या, मग त्यानंतर बघूया. हो, आपल्याला जो माणूस धमकी देतोय की नाही त्याचा फोन आला होता. त्यावर हे ऐकून नागराज म्हणतो, काय फोन, बापरे, काय म्हणाला काय तू? त्याबरोबर नागराज म्हणतो, बोल ना महिप्त. त्याबरोबर मग महिप्त म्हणतो, अहो काय म्हणाला, काय काय म्हणणार, तो हेच म्हणतोय की आता मी तुम्हाला पैसे घेणार आणि मग मी हे सगळं प्रकरण मिटवणार. त्यावर मग नागराज म्हणतो, मग तू काय म्हणालास यावर? त्यावर नागराज म्हणतो, असं विचारल्यावर महिप्त म्हणतो, मी काय म्हणणार नागराज शेठ, मी ठीक आहेच म्हटलंय, कारण सध्या आपल्याला हे प्रकरण संपवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. सध्या आपण रिस्क घेऊ शकत नाही, कळलं ना तुम्हाला? त्यावर मग महिप्तला नागराज म्हणतो, हो, हे अगदी अत्यंत बरोबर बोललायस तू, आपल्याला सध्या विसकू नको. इतक्यात आता अर्जुनचा फोन येतो आणि अर्जुन आता महिप्तला सांगतो, हे बघ, मी तुला लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवर तुला संध्याकाळी 6 वाजता यायचे. त्यावर नागराज काही बोलण्यातच आधीच अर्जुन फोन कट करतो. महिप्त म्हणत असतो की यांनी ज्याने कोणी पंगा घेतलाय ना माझ्याशी, त्याचा जीव लय वरती आलेला दिसतोय. 1 मिनिट आणि मग तो त्याच्या 2 लोकांना बोलावतो आणि सांगतो, एक काम करा, आज आपले सुरे कोयते चाकू सगळं काढून घ्या आणि त्यांना मस्त धाराबिरा काढून घ्या आणि आपले आणखीन 4-5 पंटर लोक सुद्धा तयार ठेवा. मी तुम्हाला जो पत्ता पाठवतो त्या पत्त्यावर मी पोहोचण्याआधी तुम्ही पोहोचा आणि तिथे सगळी तयारी व्यवस्थित करून ठेवा, कळलं का? त्याबरोबर ती लोक लगेच म्हणतात की हो नागराज, महिप्त शेठ, आणि मग ती तिकडं निघून गेल्यावर आता नागराज याला सुद्धा महिप्त माझ्याबरोबर चल असं म्हणतो. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणतो की अरे नाही, नको, मी कशाला येऊ तिकडे, नाही, म्हणजे तो जो कोणी माणूस आहे त्याला फक्त तुझ्याबद्दलच माहिती आहे ना, मग मी सुद्धा तिकडे येण्याची काय गरज आहे नाही, म्हणजे मी सुद्धा जर तिकडे आलो तर मग त्याला माझ्यावरती सुद्धा शंका येईल आणि माझ्यावरती त्याला अजूनही शंका नाहीये, म्हणजे या सगळ्यामध्ये आपण दोघं होतो हे त्याला माहीतच नाहीये. मग जर त्याला ही गोष्ट माहीत नाहीये तर मी तिकडे यायलाच नको. त्याबरोबर लगेचच महिप्त म्हणतो, त्याला माहीत नसलं तरी मला माहिती आहे ना नागराज शेठ, आणि काय आहे ना, आज त्याला आपण शेवटची श्रद्धांजली द्यायला चाललोय, त्यामुळे तुम्हाला तिकड यायलाच हो. त्यावर लगेचच इकडे नागराज म्हणतो, अरे पण तरी सुद्धा नको, म्हणजे त्याने जर मला सुद्धा पाहिलं तर सगळी गडबड होऊन जाईल ना, त्याने आतापर्यंत फक्त तुला पाहिलं, मग मी कशाला येऊ तिकडे? त्यावर महिप्त
हा म्हणत असतो की नागराज शेठ काळजी करू नका, तो जो कोणी माणूस आहे तो आज एकदा का तिकडे आला ना की आजच्या नंतर तो पुन्हा कधीच तो कुठेच जाऊ शकणार नाही, याची व्यवस्थित काळजी आपण घेऊ. हा चला, तुम्ही लांब उभे राहावं. तर पण मी बोलवल्यावर तरी जवळ याल ना, नमस्कार तर करा. कोण आहे तो माणूस, त्याच्या अंत्यात मेला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करा. कळलं का? पण तुम्ही माझ्याबरोबर चला, काळजी करू नका. त्या माणसाला काय मी पुन्हा जिवंत येऊ देत नाही. ही जबाबदारी महिपची. मग तर झालं. त्याबरोबर मग आता नागराज म्हणतो की ठीक आहे, मग जर एवढं तू म्हणत असशील तर येतो मी तुझ्याबरोबर. आणि मग आता महिप्त आणि नागराज हे दोघेही जण जायला तयार झालेले असतात. महिप्त म्हणत असतो, त्याचे 5 घाव करणार, 5 तुकड्यात 5 घाव, आणि त्याला संपवणार. त्याने मला 5 वेळा त्रास दिलाय, म्हणजे पहिलं तर त्याने मला ते धमकी दिली आणि नंतरन 5 वेळा फोन. त्याबरोबर दुसरीकडे आता चैतन्याने अर्जुनला कॉल करून सांगितलेलं असतं की अर्जुन, मी 5 ठिकाणी कॅमेरे प्लेस केलेत. तर आता अर्जुन हा लगेचच प्रतिमात्या आणि सायलीला म्हणतो की चला, आपण नागराजला खरंच महिप्तला खरंतर संध्याकाळी 6 वाजता भेटायला बोलावले, पण आपण तिथे त्याच्या आधी पोहोचायला हवं, त्यामुळे आपण लवकरच निघूयात. त्याबरोबर मग लगेचच तो त्या दोघींनाही घेऊन तिकडं निघत असतो. त्यावर सायली ही लगेच आता म्हणत असते, अहो थांबा, आपण देवी आईच दर्शन घेऊ आणि त्यानंतरच बाहेर पडू. त्याबरोबर आता सायलीने असं म्हटल्याबरोबर प्रतिमात्या सुद्धा म्हणते की हो, त्या दिवशी माझं दर्शन घ्यायचं होतं, पण मला अचानक मध्ये चक्कर आली आणि त्यामुळे माझं दर्शन घ्यायचं राहून गेलं. त्याबरोबर रविराज काका हे प्रतिमात्याला सांगत असतात की हे बघ प्रतिमा, तू जाशील तेव्हा सांभाळून जाप. प्रतिमात्या ही सांगत असते, आपण एकदा देवी आईचे दर्शन घेऊ, म्हणजे मला सुद्धा बरं वाटेल. त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुम्ही दर्शन घ्या. त्यावर प्रतिमात्या सगळ्यांनीच दर्शन घेऊया असं म्हणते. मग अर्जुनही ह्या गोष्टीसाठी तयार होतो. प्रतिमात्या म्हणते, कदाचित देवी आईचं दर्शन घेतल्यानंतर तरी माझ्या मनाला तिथे पोहोचेपर्यंत शांतता वाटेल. सायली म्हणते, हो बरोबर आहे तुमचं प्रतिमात्या, चला, मला सुद्धा तसंच वाटते. देवी आईचे दर्शन घेतलं, तिचा आशीर्वाद मिळाला की आपल्याला दोघींनाही बरं वाटेल. त्यानंतर मग अर्जुन आणि रविराज काका सुद्धा त्यांच्याबरोबर दर्शनासाठी जातात. त्याबरोबर मग आता लगेच सायली, अर्जुन, रविराज काका, प्रतिमाहत्या, त्याचबरोबर बबर सुमन काकी सुद्धा आता देवी आईच दर्शन घेते. सुमन काकीची सुद्धा हीच इच्छा असते की महिप्त पकडला जावा आणि महिप्तला शिक्षा मिळावी. त्याबरोबर आता रविराज काका सुद्धा प्रार्थना करत असतात की या सगळ्यातून सगळं जे करायला घेतले तेच निष्पन्न होऊ दे, म्हणजे आम्हाला योग्य तो मार्ग सापडू दे आणि जे काही घडायचे ते सगळं चांगलं घडू दे. मग आता सगळं काही व्यवस्थित व्हावं यासाठी सायली सुद्धा कसोशीने प्रार्थना करत असते. त्याबरोबर अर्जुन सुद्धा आता देव्या आईचे आशीर्वाद घेतो जेणेकरून सगळं व्यवस्थित व्हावं. तर प्रतिमात्याही देव्या आईच औक्षण करत असते आणि सगळेच जण युद्धाला जाण्यासाठी आपल्या आपल्या बाजूने तयारी दर्शवत असतात. त्याबरोबर मग आता इकडे सायली ही प्रतिमात्यांना पुन्हा एकदा म्हणते, प्रतिमात्या, तुम्हाला घाबरायची गरज नाहीये, तुमच्याबरोबर मी आणि हे असणार आहोत. त्यानंतर मग रविराज राज काका सुमन काकीला म्हणतात, सुमन, आम्ही सगळे. त्यावर सुमन काकी म्हणते, भाऊजी, मी तुमचं बोलणं ऐकले आणि तुम्ही काळजी करू नका, सांभाळून जा. तुम्ही जे काम करायला चाललाय त्यामध्ये यशस्वी होऊनच तुम्ही घरी याल, माझा पूर्ण विश्वास आहे. बिनघोरपणे तुम्ही सगळेजण जा. त्याबरोबर आता हे ऐकून सगळ्यांना बरं वाटतं. मग आता सगळे जण हे तिकडन घराबाहेर पडू लागतात. त्यावर रविराज काका हे पुन्हा एकदा अर्जुनला सांगतात, अर्जुन, सांभाळून जा आणि सगळं काही व्यवस्थित सांभाळ प्रतिमाला. त्यावर अर्जुन म्हणतो, सिनियर, काळजी करू नकोस, मी प्रतिमा आत्याला काहीही होऊ देणार नाही, कळलं ना. त्याबरोबर मग रविराज काका लगेचच म्हणतात, अरे हो, तरीही काळजी वाटायची वाटतच राहते.
यावर सायलीला सुमन काकी सुद्धा सांगते, सायली, तुला वेळ मिळेल ना बाळा, तसा मला जरा फोन करत राहा नाही, म्हणजे मला सुद्धा तिकडे काय घडतंय काय नाही याचे अपडेट मिळत राहतील. त्यावर सायली म्हणते, हो काळजी करू नका तुम्ही सुमन काकू, मी तुम्हाला सुद्धा काय घडतंय काय नाही हे सगळं कळवत राहीन, मग तर झालं. मग सुमनला सुद्धा बरं वाटतं. त्यावर सायली म्हणते, चला आता आपण निघू नाही, म्हणजे आपल्याला फार वेळ करून चालणार नाही, महिप्त पोहोचायच्या आत आपण सुद्धा तिथे पोहोचायला हवं ना. त्यावर मग अर्जुन म्हणतो, हो हे अगदी बरोबर बोलली सायली, चला निघूया. त्याबरोबर मग आता रविराज काका हे अर्जुनला सांगतात, अर्जुन सांभाळून घ्या सगळं. त्यावर अर्जुन म्हणतो, सिनियर यू डोंट वरी, मी आहे ना, तिथे काही होऊ देणार नाहीये, सगळं व्यवस्थित होईल. तर दुसरीकडे अजूनही सायली आणि अर्जुन घरी आलेले नसतात. या गोष्टीचं प्रियाला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. प्रिया ही आता विचार करते, नागोबाला कॉल करते आणि नागोबाला विचारते. मग प्रिया आता ताबडतोब नागराजला फोन करते आणि नागराजला आता ती विचारते की तुम्ही कुठे आहात. त्याबरोबर नागराज प्रियापासून खरंतर गोष्टी पुन्हा एकदा लपवणार असतो. तर प्रिया त्याला म्हणते, तुम्ही सरळ प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नसता का हो, मी तुम्हाला मुद्दामून कॉल केलेला नाहीये किंवा त्रास देण्यासाठी सुद्धा कॉल केलेला नाहीये. मी तुम्हाला हे सांगायला कॉल केलाय की अजून इतका वेळ झाला तरी सायली आणि अर्जुन हे घरी आलेले नाहीयेत. सायली आणि अर्जुन घरी आलेले नाहीयेत ना, म्हणूनच मला काळजी वाटते की नक्की काहीतरी गडबड गफलत असू शकते आणि म्हणूनच मी तुम्हाला कॉल केलाय. काय झालं बोला लवकर, तुम्ही कुठे आहात. त्यावर मग आता महिप्तला शंका येते की कदाचित सायली आणि अर्जुनच तर पोहोचले नसतील ना आता महिप्तपर्यंत. मग आता प्रिया म्हणते, बोला काय झालंय. मग नागराज प्रियाला सगळं काही खरं सांगतो. प्रिया म्हणते, बापरे, हे एवढं सगळं घडलं आणि तुम्ही मला सांगितलं सुद्धा नाही, असे कसे वागता हो. तुम्ही दोघजण मला वेळेवर गोष्टी सांगत नाही ना तुम्ही, आणि नंतरन मग सगळा गोंधळ घालून बसता. आता मला एक काम करा, लोकेशन पाठवा, तिकडचं मी तुम्हाला भेटायला ताबडतोब येते. त्यावर नागोबा म्हणतो, प्रिया इथे काय वन भोजन सुरू आहे का की मी सुद्धा येणार, म्हणून अजिबात नको, तू तिकडेच थांब, आपण तिकडे आल्यावर भेटू, कळलं का तुला. त्याबरोबर मग प्रिया म्हणते, तरीही तुम्ही मला लोकेशन पाठवून ठेवा नाही, कारण काय आहे ना सायली आणि अर्जुनने जर तुम्हाला माती चारलीच तर तिकडे तुमच्या मदतीला येण्यासाठी दुसरं कोणीही नाहीये, मी वगळले तर, त्यामुळे मला तिथलं लाईव्ह लोकेशन पाठवून ठेवाच, कळलं ना, कारण तुमच्या मदतीला फक्त तिकडे मीच येऊ शकते, इतर कोणीही नाही. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणतो की हो पाठवतो, हा पाठवतो, तुला मी लाईव्ह लोकेशन पाठवतो. मग तर झालं, आता फोन ठेव माझी देवी, फोन ठेव. त्यावर ती म्हणते, आणि हो तिकडे काय घडत राहील ते मला सुद्धा कळवत राहा. त्याबरोबर लगेचच नागोबा म्हणतो, हो कळवतो, चल आता फोन ठेव लवकर. त्याबरोबर प्रियाला सुद्धा आता इथे टेन्शन आलेलं असतं. तिकडे काय होणार आणि काय नाही ह्याचाच प्रश्न तिला सुद्धा पडलेला असतो. तिला सुद्धा हेच वाटत असतं की सायली आणि अर्जुनने काही केलं तर मग सगळं उघड होईल, आणि सगळं पितळ उघड झालं तर मी सुद्धा खोटारडी आहे हे सगळ्यांच्या समोर येईल. तर इकडे आता नागोबाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की आतमध्ये गेलेत तर खरे, पण आतमध्ये जंगलात आता काय होईल, महिप्त गेलाय, काय घडणार, कसं घडणार, सर्वच गोष्टींच टेन्शन इथे आता नागोबाला सुद्धा आलेलं असतं. तर इकडे सायली, अर्जुन, रवी आणि चैतन्य, त्याचबरोबर प्रतिमात्या हे सगळे महिप्तची वाट बघायला थांबलेले असतात. तर इतक्यात आता अर्जुन हा चैतन्याला सांगतो, चैतन्य महिप्त आलाय, महिप्त आता थोड्याच वेळात जंगलात येईल, प्रतिमात्याला रेडी राहायला सांग. त्याबरोबर महिप्त आलाय, प्रतिमात्या रेडी रहा, असं चैतन्य लगेचच प्रतिमात्याला सांगतो. प्रतिमात्या तयारीतच असते. तर इकडे सायलीला पुन्हा एकदा त्यांचा ॲक्सिडेंट झालेला प्रसंग आठवायला लागतो. आता पुन्हा एकदा भूतकाळ तिच्या डोक्यात डोकावतो, पण सायली यावेळी आता तिकडे लक्ष देत नाही. सायली हेच सगळं लक्ष महिप्तवरती केंद्रित करते
आणि आता ती महिप्त तिथे आल्यावर महिप्त कडे बघू लागते. त्याबरोबर अर्जुन लगेचच आता चैतन्याला सांगतो, प्रतिमा त्याला सांग निघ महिप्त जवळ जा. त्याबरोबर आता लगेचच तो प्रतिमा त्याला सांगतो. चैतन्याने सांगितल्याबरोबर प्रतिमात्या सुद्धा अजिबात वेळवाया न घालवता पटकन महिप्त जवळ यायला तयार होते आणि ती महिप्तकडे बघतच असते. ते एकटक महिप्तकडे बघून तिला सतत तिचा अपघात झालेला प्रसंग आठवत असतो. आता प्रतिमाला सुद्धा भूतकाळ आठवायला लागलेला असतो. सायलीला सुद्धा इकडे भूतकाळ आठवायला लागलेला असतो. दोघींनाही आपापला भूतकाळ आठवत असतो. आणि महिप्त हा कोण आहे रे, तो कोणी मला भेटायला बोलावलं असं मोठ्या तोयात मोठ्या आवाजात विचारत असतो. इतक्यात त्याच्या समोर येऊन प्रतिमा हत्या उभी राहते. आता प्रतिमा हत्याकडे तो बघतो तर प्रतिमाही त्याच्या समोर उभी असते. आता इकडे सायली आणि अर्जुन प्रतिमा हत्याकडे बघत असतात. कॅमेऱ्यात बघत असतात की कॅमेऱ्यात सगळं काही व्यवस्थित शूट होते ना, कॅमेऱ्यात सगळं काही दिसतंय ना. तर आता कॅमेऱ्यात सुद्धा सगळं व्यवस्थित शूट होत असतं. कॅमेऱ्यातही सगळं व्यवस्थित दिसत असतं. त्याबरोबर महिप्त हा आता प्रतिमाकडे बघतो आणि महिप्तला असं वाटतं की हे सगळं प्रतिमानेच घडवून आणले. प्रतिमाच या सगळ्याची करती करवती आहे. त्यामुळे आता महिप्त हा प्रतिमाला म्हणायला लागतो, तू आहे काही या सगळ्याच्या मागे, तू बोलावलं का मला इथे. त्याबरोबर प्रतिमा म्हणते, 22 वर्षांपूर्वी तू काय केलंस हे फक्त मलाच माहिती आणि मलाच माहिती होतं, समजलं ना. त्याबरोबर मग महिप्त म्हणतो, अगं मग तू बोलावलं का मला इथं, तेच विचारतोय मी तुला. तू बोलावला अशील तर तू खूप मोठी चूक करून बसलीस. स्वतःच्या जीवाला मुखायची तयारी ठेव. नाही, 22 वर्षांपूर्वी तू सुटली, पण आता मी तुला सोडणार नाही. तेव्हा तू माझ्या हातून वाचली, पण आता तू वाचणार नाही. आता मी तुला संपवणारच संपवणार. आता तू मरणार असं तू आता म्हणत असतो. त्याबरोबर इकडे सायली आणि अर्जुन, वर्षांपूर्वी मीच तुमचा अपघात घडवून आणला होता, पण तेव्हा तू सुटलीस, तेव्हा तू नाही मेलीस, पण आता तसं नाही होणार. आता तू मरणार. आता तू तुझ्या जीवाला मुकणार. आता तू मरणारच अस. आता तो प्रतिमात्याला सांगतो. प्रतिमात्याही निर्भीडनं त्याच्या समोर उभे असते. महिप्तने आता प्रतिमाहत्यावरती गोळी झाडण्यासाठी बंदूक रोखून धरलेली असते. प्रतिमाते त्याच्याकडे बघत असते. प्रतिमाच्या हातात आता जळक लाकूड असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.